आज ना मी ऑफिसला सुट्टी घेतली आहे कारण खूप थकल्यासारखं झालं होतं. तर म्हटलं एक तरी सुट्टी घ्यावी स्वतःसाठी आणि आज एकदम आरामशीर उठलो आहे, आरामशीर चाललं आहे सगळं काही. आता विरा झोपली आहे थोडा वेळ, सो म्हटलं की जरा घरातलं थोडं काही आवरून ठेवावं म्हणजे थोडंसं बरं वाटेल आणि थोडा वेळ बसावं स्वतःसाठी. आणि खरं सांगते इकडे ना वेळ नाही मिळत स्वतःला, तर मला वॅक्सिंग करायचं आहे, परत स्वतःकडे थोडंसं बघायचं आहे, छान जेवण बनवायचं आहे आणि खूप सारा पसारा क्लिअर करायचा आहे. सो चला करूयात सोबतच. ए विरा, एवढा एक घास खा ना. तुमचं पण लहान पोरगं असंच करतं का? जर तुमच्याकडे असं ही 1.5 वर्षाची आहे आणि हिला खायला घालायचं म्हटलं की सगळ्या गोष्टी नाही नाही करते. विरा खा ना का थोडंसं. कोण खाणार हा भाता मग? आता काय घेऊन चालली तू? काय ते? मेकअप. माझा मेकअपचा पाऊच आहे, त्याला म्हणते मेकअप. कसा करायचा हो मेकअप? बघा आता दाखवेल. हा कसं करायचं ते, कसं लावायचं, कसं लावायचं मेकअप, असं लावायचं. अरे बाप रे, तुला जमतं ग. आणि हे असे हाल झालेत माझ्या मेकअपचे आता. पिका पिका कुठे रे पिका बू? पिका बू करतो. किती कामाची बघा आमची पोर, बघा किती कामाची आहे. व्हॅक्यूम करू लागते मला. कसं बाबू थांब, तसं नाही करायचं शोना, थोडा तू नको करू शोना, मी करते ग. व्हॅक्यूम करू लागते तिला, व्हॅक्यूम करायचं. हा धरा धरा. कुठं जायचं, कुठं जायचं? इकडं इकडं इकडं. हा चला. काय करायचं आता? छपा काय असतं? नाव नाव करायची केस. हा बात करायची, नाव नाव करायची ना. हा बात करायची, नाव नाव करायची. कशी करायची नाव नाव? नाव नाव कसं करायचं? अशी अशी नाव नाव करायची ना. ये आमच्या विराला खूप आवडतं नाव नाव करायला, है ना. जायचं जायचं. थांब 2 मिनिट. हेल्प बघा कशी करते. बादली ठेवून दिली. स्टूल कोण ठेवणार? हा स्टूल बसायला. स्टूल घ्या. हे बघ स्टूल, हे बघ इथे. स्टूल कोण घेणार? बघा आता स्टूल पण ठेवून देईल. किती काळजी आहे बघा. मग मला बसायचं, बादली भरायचं. एवढंच पोरगं आहे. हो 2 मिनिट. सो आम्ही दोघी एकदम आता छान तयार झालोय आणि आम्ही जाणार आहोत विंडो शॉपिंगला. म्हणजे शॉपिंगलाच, पण बघू काही आवडलं तर घ्यायचं, नाहीतर नाही. आणि विराला घेऊन जायचे पार्कला. आम्ही दोघींनी एकसारख्या शेडचे कपडे घालायचा प्रयत्न केलाय. घुशुंड्याला जायचं ना आपल्याला. चला तर मग जाऊयात. आणि आज आम्ही बसने जाणार आहे कारण तुषारला काम आहे. सो लेट्स गो. चला तर मग निघूयात आता. बाय बाय तुषार. बाय बाय. आम्हाला न्यायला या. चला विरा, नीला घेऊन जायचं तुझ्या. चला बाय. सो आम्ही जाणार आहोत विनर्सला. विनर्स असं एक दुकान आहे इथे जिथे ब्रँडेड गोष्टी पण तुम्हाला थोड्या स्वस्तामध्ये मिळतात आणि मोठे मोठे ब्रँड्स मिळतात. शनेल, गुची, परत गेस, म्हणजे ऑलमोस्ट सगळेच ब्रँड्स. सो असंच मला चेकआउट करायचं होतं काही गोष्टी. सो जाऊन बघणार आहे मी आज आणि मग जर वाटलं तर घेणार आहे. चला. बाहेर आज खूप ऊन आहे, पण ठीक आहे कारण आता फक्त 1.5 महिना राहिला यार. परत बर्फ पडणार, परत खूप थंडी येणार आणि परत समरचे सगळेजण वाट बघणार उन्हाळ्याची. सो जेवढे दिवस राहिलेत तेवढे मस्त एन्जॉय करून घेतोय आम्ही. हे बघा ही पण मस्त एन्जॉय करून घेते. सो आमचं बसचं झालंय. आम्हाला बसचं टायमिंग आम्ही चेकच नाही केला आणि बस ऑलमोस्ट 20 मिनिटानंतर आहे. सो आम्ही सबवे पकडणार आणि मग सबवेने जाणार आहोत खानपूर.
आणि कुठेही जाताना कॉफी तर पाहिजेच पाहिजे. सो हे आहे विनर्स. सो हे आहे विनरचं स्टोअर. ह्याच्यामध्ये वेगवेगळे सेक्शन्स असतात. कपडे, वेगवेगळ्या प्रकारचे कपडे, म्हणजे ॲक्टिव्ह वेअर, ऑफिस वेअर, अशा सगळ्या प्रकारचे. आम्हाला स्पेसिफिकली बघायचं आहे कॉस्मेटिक आणि चप्पल. ते वरच्या सेक्शनला आहे, सो वरती जाणार आहे. हे असं बॅगचं सेक्शन आहे. त्याच्यामध्ये ना सगळ्या ब्रँडेड बॅग्स पण मिळतात. हे बघा, कोची, केट स्पेडच्या, ॲनी क्लेनच्या, अशा खूप आणि वेगवेगळ्या, सगळ्या वेगवेगळ्या कलर्सच्या पण असतात. खूप सुंदर सुंदर बॅग्स असतात यार. मला तर बघून खूप कन्फ्यूज होतं. हे आहे मुलांचं सेक्शन. सो मी बेसिकली पाहायला आली होती की मला ऑफिससाठी बॅग हवी होती, हँडबॅग. माझ्याकडे लॅपटॉप बॅग आहे, पण मला हँडबॅग पाहिजे होती. आणि दुसरी गोष्ट, मला क्रॉक्स पाहिजे होते. माझी खूप इच्छा होती क्रॉक्स घ्यायची, पण माझ्या साईजचे काही मिळत नाहीत. सो बघूयात काय मिळत आहे. बॅग तर काय मला आवडली नाही, मला हवी तशी नाही आहे ह्या लोकेशनला. सो दुसऱ्या लोकेशनला चेक करायचं नंतर. आणि हे आहे आमचं आवडतं सेक्शन, बेबी सेक्शन. चला. हे सगळे खेळण्यांचं सेक्शन आहे आणि विराचं सगळ्यात फेवरेट. हो, खेळणी खेळणी. एवढी सगळी खेळणी बघून ना विरा तर वेळीच होते बाबा. प्रत्येक खेळणं तिला हातात घेऊन बघायचं. आता दुसरा बुबू बघा. सो इथे किचनवेअर, घरातलं डेकोरेशन आणि घरातल्या सगळ्याच गोष्टी, म्हणजे बेडिंग, सगळ्याच प्रकारच्या गोष्टी मिळतात. सो ऑलमोस्ट 1 तास फिरले. विराला गोष्टी आवडल्या, पण मला काही जास्त गोष्टी आवडल्या नाहीत. तिच्या पण गोष्टी बघू, तुषार असताना घेत, आता नाही. सो काही घेतलं नाही आहे, जस्ट विंडो शॉपिंग केली आहे. आणि आता आम्ही जाणार आहोत घसरगुंडीला. दॅट्स मोर इम्पॉर्टंट. तिला नाही नेलं तर सारखी रडत राहणार. मग आत्ताच ती बसायला तयार नाही आहे स्ट्रोलरमध्ये. हे असंच असतं जेव्हा मी बसने येते, बिलकुल ती बसायला तयार नसते आणि मग मी खूप सतावते. तरी पण मी तिला घेऊन येते, कारण मला तिच्याबरोबर फिरायला खूप आवडतं. मॅडम बघा कशा मस्त एन्जॉय करतात, लोक बघतात. विरा आता कुठे जायचं? हो, घसरगुंडी. चला जाऊयात. येस. येस मम्मा, लेट्स गो टू पार्क नाव. आणि आम्ही त्या पार्कला आलो जिथे आम्ही पहिल्यांदा राहायचो. ह्या लोकॅलिटीमध्ये पहिल्यांदा आम्ही राहायचो इकडे. ज्यांनी माझे जुने व्हिडिओज पाहिले असतील त्यांना माहीत आहे की मी इकडे राहायची. खरं सांगू, मला ही कम्युनिटी खूप आवडायची, पण ना इथे थोडं रेंट जास्त होतं, कारण हे लक्झरी रेंटलमध्ये येतं म्हणून. सो आम्ही चेंज केलं. पण इथे अजूनही माझे काही फ्रेंड्स आहेत ज्यांना मी भेटायला नेहमी येते. आणि हा आहे समोरचा पार्क जिथे जायचं आहे. सो आम्ही आता पार्कमध्ये पोहोचले. विरा खूप खुश होणार आहे, खूप खेळणार आहे. तिथे मी सगळेच व्हिडिओ काढू नाही शकत, सो जेवढे काढता येतील तेवढेच काढणार आहे. हे बघा, चला खेळा कुशुंगा. कम ऑन. ती ना हळूहळू ब्रेक मारते पाहिजे, एकदमच फास्ट नको यायला म्हणून.
सीसा 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 सीसा. यार किती पटपट मोठी होतात मुलं. एकटीच बसून खेळायला पण लागली आमची वीरा. शॉपिंग करून आणि घसरगुंडीला जाऊन फिरून आता मी चाललोय घरी. आता नेहमीप्रमाणे मस्तपैकी जेवण वगैरे करायचं आणि काय काय करायची विरेला झोपायचं. येस. सो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. येस बाय बाय.